चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक। चाकणच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे। रोज होणारे अपघात चिंतेचा विषय बनलाय। चाकणची वाहतूक कोंडी सोडवल्या जावी, या भागातील रस्त्यांचे प्रश्न सोडवले जावेत, यासाठी आमदार बाबाजी काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। पावसाळी अधिवेशनातही सभागृहात आवाज उठवत आमदार बाबाजी काळे यांनी आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शेळके, आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांना सोबत घेत सरकार जागे व्हा, चाकणची वाहतूक कोंडी सोडवा असे फलक घेऊन विधान भवनाच्या परिसरात आंदोलन केले होते। याची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे। चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या दालनात मंत्रालय मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीला उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त योगेश मसे यांनी दिनांक 23 जुलै 2025 रोजी चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात व रस्त्यांच्या अडचणीबाबत विविध विभागांचा आढावा घेतला। यामध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, MSIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC, जिल्हा परिषद, PMRDA, चाकण नगर परिषद सह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सर्व विभागांकडून आढावा घेऊन शासन स्तरावर याबाबतच्या प्रस्तावाबाबत हालचाली सुरू होत्या।